बोरगी बालगाव तालुका जत जिल्हा सांगली या परिसरात अवैध धंदे मोठ्या जोमात, तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी। बोरगी बालगाव या परिसरामध्ये अवैध धंदे गेल्या अनेक महिन्यापासून मोठ्या जोमात सुरू असून या परिसरातील तरुण वर्ग मात्र सध्या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे। या परिसरात अवैध धंद्यांना ऊत आले असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे। झटपट श्रीमंत होण्याच्या नादात झटपट पैसा मिळवण्यासाठी तरुण वर्ग अवैध धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतलेला आहे। बोरगी बालगाव परिसरात खुलेआम मटका जुगार खेळला जातो आहे। देशी दारूची अवैध विक्री, जनावरांची चोरी, सावकारी आदी प्रकारांनी सर्वसामान्य ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत। खाजगी सावकारांनी धुमाकूळ घातला असून महिन्याला 10 ते 15% जबरी वसुली सुरू केली आहे। अडलेले शेतकरी छोटे व्यावसायिक सावकारीला बळी पडत आहेत। बालगाव बोरगी परिसरात देशी विदेशी दारूची अवैध विक्री सुरू आहे। रात्रीच्या वेळी दारूची चोरटी वाहतूक केली जात आहे। पानपट्टी, किराणा दुकानातही मावा, गुटखा, देशी दारू मिळत आहे। याचे कनेक्शन कर्नाटकापर्यंत आहे। परिसरात मटका, जुगार, चिठ्ठ्या घेतल्या जात आहेत। छोटे व्यावसायिक मजूर यामध्ये गुंतलेले आहेत। यामुळे अनेकांचे संसार मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झालेले आहेत। हे अवैध प्रकार सुरू असताना काही राजकीय लोकांचे पाठबळी या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात मिळत आहे। अवैध धंद्यातून मिळणारी माया यातून अनेकांनी आपले उखळपांढरे करून घेतलेले आहे। लाखो रुपयाची स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे। किमतीला 4 चाकी रुबाब। त्यामुळे तरुण अवैध धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतले असून बोरगी बालगाव या परिसरामध्ये हा सीमा भागामध्ये हे चित्र सध्या सर्वत्र दिसत असून अवैध धंद्याची माहिती बीट पोलिसांना देऊनही याबाबत कारवाई होत नाही। याचे काय गौडबंगाल आहे हे जिल्हा पोलीस प्रमुखांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी या परिसरातून होत आहे। Press the bell icon on the video and never miss another update.